नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला भाग चाललाय 34वा आणि आज आपण अभंग घेणार आहोत 156 ते 160. प्रथम आपण 156वा अभंग ऐकूया. साधू आणि संत जन्म द्यावा जी कलित, मागणे तेची देवा कृपा करी हो केशवा. संत दयाळा परम तया साक्षी नारायण, जनी म्हणे ऐसे साधू तया पाशी तू गोविंदू, तया पाशी तू गोविंदू. अर्थ. हे देवा, या कलियुगात साधू संतांसारखा जन्म मला तू द्यावास. कृपा कर आणि हे केशवा, माझी ही मागणी तेवढी तू पूर्ण कर. साधू संतांसारखा जन्म हवा, कारण साधू संत हे पराकोटीचे दयाळूच असतात. त्यांना साक्ष प्रत्यक्ष नारायणाचीच असते. मग अशा परमदयाळू साधू संतांजवळ तुझं वास्तव्य असतंच असतं. पुढचा अभंग ऐकूया 157वा. विटेवरी ब्रह्म दिसे साधू संतांचा रहिवास, देव भावाचा अंकित जाणे दासांचे ते चित्त. भक्ती जनी मागे देवा तिचा मनोरथ पुरवा, तिचा मनोरथ पुरवा. अर्थ. साधू संत जिथे राहतात तिथे विटेवर उभा असलेला विठ्ठल हाही असतोच ना. व भक्तांचा दासांचा भाव देवही बघतो. देवाला त्याचं चित्त जाणता येतं. भाव भक्ती किती अनन्य आहे हे जाणत असल्यामुळे तोही दास आणि खरं तर भक्तांचा दास होतो. देवाजवळ जनाबाई मागणं मागतायत की देवा, तू माझ्याकडून अनन्य भक्ती करून घे, निस्सीम भक्ती करून घे आणि एवढं माझं मनोरथ तेवढं पूर्ण कर रे देवा. पुढचा अभंग ऐकूया 158वा. देवा देई गर्भवास, तरीच पुरेल माझी आस. परी हे देखा रे पंढरी, सेवा नामयाचे द्वारी. करी पक्षी का शुकर, श्वान श्वापद माझार. ऐसी आशा हे मानसी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी. अर्थ. हे देवा, मला जन्म घेण्यासाठी गर्भवास दे. गर्भवास मिळाल्यावरच माझी इच्छा पूर्ण होईल. पण पंढरी राया, एवढं बघ बर का की मला नामदेवाच्या द्वारी सेवा तेवढी करता येईल. त्यासाठी मला कोणताही जन्म दे, ते मला चालेल. एखाद्या पक्षाचा, डुकराचा, कुत्र्याचा किंवा जनावरांचा किंवा मांजराचा जरी दिलास ना तरी मला आवडेल. फक्त नामदेवाच्याच द्वारी मला राहता आलं पाहिजे म्हणजे झालं. नामदेवाच्या दारी राहण्याची माझी आस, माझी इच्छा मात्र तू तेवढी पूर्ण कर, असं पांडुरंगाला दासीजनी विनवती आहे. आणि खरं तर तिचं हे मागणंच असतं. पुढचा आपण अभंग ऐकूया 159वा. ऐसा पुत्र देई संता, तरी त्या आवडी. पंढरीनाथा पंढरीनाथा, गीता नित्य नेमे. वाची ज्ञानेश्वरी प्रेमे, संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. कन्या भावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्त.
ऐसे करी संत जना दासी जनीच्या निधाना दासी जनीच्या निधाना. हे पंढरीनाथा, संतांना तू असा पुत्र दे की त्याला तुझी भक्ती करण्याची आवड असेल. त्या पुत्रांनी नित्य नियमितपणे गीता वाचावी आणि ज्ञानेश्वरांचंही प्रेमाने वाचन करावं. संतांच्या चरणी लीन व्हावं, मस्तक ठेवावं. संतांना मुलगी झाली तर ती भागीरथीप्रमाणे तुझ्यावर प्रेम करणारीच द्यावी. सदैव चित्तात तिच्या तुझं प्रेम असावं आणि आठवणही असावी. असे सर्व संतांच्या बाबतीत तू घडवून आणणार आहे. कारण दासीजनीचा संत हाच तर मुख्य ठेवा आहे. पुढचा आपण अभंग ऐकूया. 160वा. माझे दुःख नाशी देवा मज सुख दे केशवा. माझे दुःख नाशी देवा मज सुख दे केशवा. आम्हा सुख ऐसे देई तुझी कृपा विठाबाई. चरणी अनन्य शरण त्यासी नाही जन्म मरण. जनी म्हणे हेची मागे धन्या सर्व तुझ सांगे. जनी म्हणे हेची मागे धन्या सर्व तुझ सांगे. अर्थ: माझं दुःख अर्थातच सांसारिक दुःख संपव आणि केशवा मला सुख दे रे. अर्थात ऐहिक सुख नाही तर पारमार्थिक सुख दे असं जनाबाई म्हणतायत, मागतायत. पण कसं रे? तर विठाबाई, तुझ्या कृपेचं सुख पाहिजे. तू माझ्यावर कृपा कर. तुझ्या चरणी जो अनन्य होतो तो तुझाच होत असल्यामुळे जन्म मरणाच्या चक्रातून तो सुटतो. म्हणून हे स्वामी, हे सगळं तुला मी सांगतेय. आणि म्हणूनच जनाबाई देवकृपेचं मागणं देवाजवळ करीत आहेत. पुढचा अभंग घेऊया. 161वा. रुक्माई आईचे आहे ऐसे भाग्य असावे आरोग्य चिरकाल. सख्या पुंडलिका आवडते स्थळ असावं चिरकाळ. स्वस्ती क्षेम अहो संत जन घ्यावडते धन असावे कल्याण चिरकाल. जन्मोजन्मी हेची मागे गोविंदासी म्हणे जनी दासी. नाम याची म्हणे जनी दासी नाम याची. अर्थ: रुक्माईचं भाग्य सौभाग्य असलेल्या विठ्ठलाची सौभाग करण्यासाठी माझं आरोग्य चिरकाल आरोग्य संपन्न असावं. सख्या पुंडलिकाचं आवडतं स्थळ असलेलं विठ्ठल मंदिर चिरकाल चांगलंच राहावं. अहो संत मंडळींनो, विठ्ठल सेवेचे हे आवडतं धन तुम्ही घ्या, ज्यामुळे अनंत काळ तुमचं कल्याणच होईल. जन्मोजन्मी हेच मागणं गोविंदाजवळ नामयाची जनी मागत आहे. पुढचा अभंग ऐकूया. 162वा. परधन कामिनी समूळ नाणी मना नाही हे वासना. माया केली तृष्णा हे अधम न भावी मजला. प्रेमाचा जिवाळा देई तुझ्या निरपेक्ष वासना. देगा मज देवा आणि तुझी सेवा आवडीची शांतीची भूषणे विरविती अंगी. वैष्णवाणी योगी म्हणावे ते असो तो अकुळी
असो भलते याती माथा वंदी प्रीती जनी त्यासी माथा वंदी प्रीती जनी त्यासी. अर्थ, दुसऱ्याचं धन आणि परस्त्री याचा विचार तू चुकूनही मनात आणू नकोस, कारण ही वासना, ही इच्छा, हे सर्व काही मायेनेच केलेलं आहे. हा तिचाच खेळ आहे. या वासना अतिशय नीच असून यांची तहान मला कधीही लागू नये. हे देवा, तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा मला वाटू देत. तुझ्या दर्शनाचीच तहान मला लागू देत. देवा, माझी वासना निरपेक्षच असावी, ज्यामुळे माझं कर्म अकर्म होईल, म्हणजे संचितात काही पाप पुण्याची भर पडणारच नाही. जन्मभर तुझी सेवा करण्याचीच मला आवड असू दे. शांतीचा दागिना अंगावर जे मिरवतात ना, अशांनाच वैष्णव म्हणजे विष्णू भक्त आणि योगी म्हणावं. असा भक्त कुलही नसू देत, यातीही नसू देत, जनी मात्र माथा टेकून प्रेमाने त्यांना वंदन करत असते. पुढचा अभंग 163 घेऊया. द्वारकेचा राया बुद्धी दे नाम गाया मती मंद तुझी दासी ठाव दे चरणापासी तुझे पदरी पडले खरी आता सांभाळ करी हरी नकळे हरीची करणी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी. अर्थ, हे द्वारकेच्या राजा, अखंड तुझंच नाम गाण्याची बुद्धी मला दे. तुझी ही दासी बुद्धीनी तर मंदच आहे, तरी पण तुझ्याजवळ मला जागा दे. हेच मागणं जनाबाई मागतीये. तुझ्या पदरी तर मी पडली आहे, मग आता तूच तर माझा सांभाळ करणार. हरीची करणी खरोखर कळतच नाही, असं जनाबाई म्हणतात. इथे देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण आठवतीये. असो, आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.